काल पुणे जिल्ह्यामधनं पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 मित्रांचा समूह आला होता. तेव्हा ते चहा पाण्यासाठी जराप या पॉईंटवर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जराप या पॉईंटवर चहा पाण्यासाठी थांबले होते. तिकडे ची जी टपरी होती, जी छोटंसं हॉटेल होतं, त्या ठिकाणी चहामध्ये माशी पडल्यामध्ये चहाचे जे हॉटेल ओनर आहे आणि जे पर्यटनासाठी समूह आलेला आहे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. वादविवाद झाला की याच्यामध्ये माशी पडलेली आहे आणि हा चहा रिप्लेसमेंट करून पाहिजे, नाहीतर ते पैसे देणार नाही. त्याच्यामध्ये वादविवादामध्ये त्याचे जे शाब्दिक बोल होते ते हाणामारीपर्यंत आले. हाणामारीनंतर मग चहावाला जो हॉटेलवाला होता त्यांनी त्या पर्यटनापैकी एक जो होता त्याला ते बांधून ठेवलं जेव्हा ते पैसे देत नाही तेव्हा. त्याच्यामध्ये जे पर्यटनासाठी आले होते त्यांच्यापैकी एकाने डायल 112ला कॉल केला. डायल 112चा कॉल हा कुडाळ पोलीस स्टेशनला रीड आऊट झाला आणि कुडाळ पोलीस स्टेशनचं पथक लगेच त्या पॉईंटपर्यंत पोहोचलं. तिथे जाऊन त्यांनी जे पकडून धरलेला इसम होता पर्यटन, त्याला सोडवलं आणि सगळ्यांना घेऊन कुडाळ पोलीस स्टेशनला आले. त्याच्यानंतर तेव्हा त्यांचा सुटका झाल्यामुळे पर्यटकांना गुन्हा दाखल करायचा नव्हता, तरी पण कुडाळ पोलीस स्टेशन आणि पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतलेला आहे चहा टपरीच्या मालकांवर. जो गुन्हा आहे तो अंडर सेक्शन 115(2), 189(2), 126(2), 191(2), 190 आणि 118(1) याच्यामध्ये आम्ही रॉंगफुल रिस्ट्रेंट, रायटिंग आणि हर्ट याचे सेक्शन्स आम्ही लावलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन प्रेमी जिल्हा आहे, पर्यटनावर अवलंबून असा जिल्हा आहे आणि पर्यटनचा फोकस दिला जातो असा हा जिल्हा आहे. तिथे सर्व पर्यटकांना स्वागत केलं जातं. अशा काही घटना आहेत त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला काही फरक नाही पडायला पाहिजे, म्हणून सिंधुदुर्ग पोलीस हे तैनात आहेत. अशा काही घटना घडल्यात सिंधुदुर्ग पोलीस प्राथमिकतेने त्याची दक्षता घेते आणि जे काही चुकीचं करत असेल, जे काही क्राईम करत असेल त्यांच्यावर लगेच गुन्हा दाखल करून घेते.